नमस्कार. या व्हिडिओच्या आरंभालाच मला तुम्हाला एका व्यक्तीने केलेली मागणी आणि दिलेली धक्कादायक माहिती हे दाखवायची आहे. म्हणजे ते बघितल्यानंतर आपण यावर बराच विचार करणार आहात, कारण माहिती धक्कादायक आहे आणि यात केलेला दावा तर अक्षरशः झोप उडविणारा आहे. ऐका. राम मंदिर दान चोरी में बहुत ही बड़ा खुलासा हुआ है दोस्तों। टिन्नू यादव जो इसका मेन अभियुक्त है, उसने पिछले लगभग 2.5 से 3 सालों में, जब से मंदिर का जो है उद्घाटन हुआ है, हर रोज लगभग अखिलेश यादव से बात की है। जब उसकी कॉल डिटेल रिकॉर्ड्स निकाली गई, सीडीआर निकाली गई उसके फोन की, तो उसने 980 बार अखिलेश यादव से बात की है। और जिस दिन ये चंदा चोरी की बात सामने आई, खुद अखिलेश यादव ने बताई, उस दिन तो टिन्नू यादव ने 3 बार बात की है अखिलेश यादव से। तो आप समझ सकते हो कि इसका मास्टरमाइंड कौन था और किसके कहने पे ये सब कुछ चीजें हो रही थी। पाहिलं, म्हणजे हा व्यक्ती दावा करतोय की टिन्नू यादव नावाच्या माणसाचे मागच्या काही वर्षात 980 कॉल अखिलेश यादव यांना झालेले आहेत. हा तोच टिन्नू यादव जो चालक सहकारी म्हणून चंपतराय यांच्यासोबत वावरत होता आणि त्यानेच या सगळ्या अयोध्येतील चोरीला आकार दिला आहे. त्यानेच या चोरीचं प्रमुख पद आपल्याकडे घेतलेलं आहे. हाच तो टिन्नू यादव ज्याने आपल्या प्रभावाचा वापर करून अयोध्येत ई रिक्षा चालवल्या आणि त्यातून सुद्धा धन कमवलं. ई रिक्षा कशा घेतल्या याचीही चौकशी करावी लागेल. आता मला काही महत्त्वाचे मुद्दे मांडायचे आहेत. खरं तर आलोकजी जे विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांनी या विषयामध्ये काही महत्त्वपूर्ण मागण्या अयोध्येच्या प्रमुखांच्याकडे केलेल्या आहेत आणि त्या मागण्यांचा विचार करून याची खरोखरच चौकशी करणं आवश्यक आहे. 980 वेळेला टिन्नू यादव अखिलेश यांना कॉल करत होता का, आणि जर तो करत असेल तर समाजवादी पार्टीच्या नेत्यांच्याकडूनच हे सगळं कांड घडवून आणलेलं असलं पाहिजे असं म्हणायला संधी राहते. आता जरा मला ज्या विषयाची चौकशी व्हावी वाटते ते एक एक विषय तुमच्यासमोर मी मांडतो. सगळ्यात पहिल्यांदा राम गोपाल यादव ज्यांनी आणि अखिलेश यादव या दोघांनी मिळून हा मुद्दा पुढे आणला. राम गोपाल यादव ज्या स्वरूपाची भाषा बोलतायत किंवा अखिलेश जी भाषा बोलतायत ती फारच धक्कादायक आहे. राम गोपाल यादव यांच्याकडं अधिकृत माहिती आहे म्हणे, किंवा त्यांच्याकडे कुठून गेली मला माहीत नाही, जवळपास 20,000 करोड रुपयांचा हा घोटाळा आहे. किती? 20,000 करोड रुपये. माझी राम मंदिर समितीच्या अध्यक्षांना, कोषाध्यक्षांना, देशाच्या पंतप्रधानांना, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना विनंती एवढीच आहे की 20,000 कोटी रुपये एकूण जमा तरी झाले आहेत का, कृपया कळवा, कारण सोपं नाही आहे. 20,000 कोटी रुपयांचा घोटाळा होतो असा आरोप रामगोपाल यादव लावतात आणि तो आरोप खरा समजून अनेक जण याबाबतची चर्चा करू लागतात. एवढ्यावर थांबत नाहीत हे मिस्टर यादव. यांचं म्हणणं आहे की 50 किलो सोनं गायब झालंय. 50 किलो, अर्धा क्विंटल सोनं गायब झालंय आणि ते मारल्या गेलंय. आकडा अजून मोठा असू शकतो असा यांचा दावा आहे. ह्या यादव परिवाराला जो आकडा येतोय तो कुठून येतोय, यांची ऑथेंटिक माहिती काय आहे? बरं, समाजवादी पार्टीचे नेते 20,000 करोड रुपयांचा आरोप करतात, तर अरविंद केजरीवालांची आम आदमी पार्टी वेगळाच दावा करते. अरविंद केजरीवाल यामध्ये दावा करतायत की जवळपास 200 कोटी रुपयांचा अपहार झाला आहे. कुठे 20,000 कोटी रुपये आणि कुठे 200 कोटी रुपये? आरोप करताना तरी काहीतरी त्याला तारतम्य असावं, कुठेतरी काही आधार असावा की ज्या आधाराच्या वर आपण हे आकडे सांगतोय. की आला आकडा आणि दिला फेकून, किती? एवढे अपहार एवढ्याचा. आता हे 200 कोटी रुपये तरी कुठून आले? आणि त्यांचा दावा असा आहे की काही किमती सामग्री जसं सोनं, चांदी, दागिने हे गायब झालेत.
कुठून 200 कोटीचा आकडा या लोकांनी काढला? बरं, त्यांचे दुसरे अजून एक सहकारी आहेत जे खासदार आहेत, राज्यसभेचे उरलेले खासदार आहेत. त्या संजय सिंह यांनी केलेला आरोप तर यापेक्षा गमतीदार आहे. ते म्हणतात की कुंभमेळ्याच्या पर्वामध्ये, जेवढा काळ कुंभमेळा चालला त्या पर्वामध्ये 15 ते 20 लाख रुपयांची चोरी रोज झाली आहे. 15 ते 20 लाख रुपयांची चोरी रोज झाली आहे. आपण 15 लाखाचा आकडा गृहीत धरला तर 1.5 कोटी रुपये 10 दिवसाला, म्हणजे एका महिन्यात 4.5 कोटी रुपये आकडा होतो. कुंभमेळा किती दिवस चालला? आणि हेच महाशय पुन्हा 200 कोटीचा आरोप करतात. 200 कोटीचा आकडा पूर्ण होण्यासाठी 15 लाख जरी रोज पकडलं तरी 10 दिवसाला 1.5 कोटी, एक महिन्याला 4.5 कोटी, आपण 5 कोटी धरू कमी जास्त करून. 200 कोटी व्हायला किती महिने चोरी व्हावी लागेल अंदाज आहे काही? 200 कोटी व्हायला किती महिने चोरी व्हावी लागेल? 60 कोटी रुपये फक्त एका वर्षाचे होतात. आपण जास्तीत जास्त पकडलं तर 60 कोटी रुपये, म्हणजे साधारणतः 3 वर्ष हे कांड घडावं लागेल तर 200 कोटीची चोरी होईल. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला, काहीही बोलायचं. बरं, पुढचा आरोप तर यापेक्षा खतरनाक आहे. ते म्हणतात की हे फक्त 8 नाहीत, अजून 50 कर्मचारी यात सहभागी आहेत. मोजण्याच्या ड्युटीवर आणि बँकेत भरण्याच्या ड्युटीवर 50 कर्मचारी होते तरी का? उठायचं आणि आरोप फेकून द्यायचा. कारण काय आहे, एकदा का नाव बदनाम झालं, एकदा का संशय व्यक्त झाला की त्यावर वाटेल ते भाष्य करता येतं. म्हणजे संजय सिंग, अरविंद केजरीवाल, रामगोपाल यादव या प्रत्येकाची मतं वेगळी आहेत. प्रत्येकाची मतं वेगळी आहेत. पुढे प्रियंका गांधी आल्या आणि प्रियंका गांधींना असं वाटलं की CCTV बंद करून, म्हणजे बघा, CCTV बंद करून एवढा मोठा अपहार करणं खालच्या लेवलच्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने शक्य नाही. वरचा कोणीतरी मोठा यात लिप्त असला पाहिजे. ह्या प्रियंका गांधींचा आरोप आहे. CCTV पहिल्यांदा प्रियंका गांधींना ही माहिती कुठून मिळाली की CCTV बंद केली होती? मुळात हे कांड घडलंय कसं हे CCTV मुळेच उघड झालंय, कशी चोरी झाली ते. आणि ते फुटेज समितीनंच दिलेलं आहे, ट्रस्टनीच दिलेलं आहे. मग कुठून चोरी झाली? कुठून CCTV फुटेज बंद केले गेले आणि कोण मोठं सहभागी आहे? मुळात या प्रियंकाबाईंना एका गोष्टीची जाणीव आहे का की यांनी आणि यांच्या खानदानाने मुळात राम हीच काल्पनिक कथा असल्याचं शपथपत्र कोर्टात दिलं होतं. हे काय वाटेल ते म्हणतात, वाटेल ते म्हणतात. शपथपत्र कोर्टात देणारे आणि काल्पनिक काय म्हणणारे आता रामाच्याच पैशात अपहार झालाय असा आरोप करून रामाचं अस्तित्व मान्य करतायत. मग या प्रकाराची खरीखुरी चौकशी झाली पाहिजे की नाही? जर हा टिन्नू यादव मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असेल, पैसे खात असेल, चोरत असेल आणि तो जवळपास 980 वेळेला 2-3 वर्षात बोलत असेल, 2-3 वर्षात 980 वेळेला, 365 दिवस तर एका वर्षात असतात, तर हा 980 वेळेला बोलला का? 3 वर्ष जवळपास रोज एखादा दिवस अपवाद असेल की ज्या काळात तो बोलला नाही, अशी स्थिती असते. तेव्हा हे सगळं षडयंत्र आहे असं म्हणायला वाव शिल्लक राहतो. आणि षडयंत्र कसं? जा गडबड कर, त्यातही फायदा तुझा. गडबड झाल्याची बोंब उठवायची आणि बोंब उठवली की राम नावाच्या आस्थेला धक्का लावायचा. हे षडयंत्र आमच्या लक्षात येत आहे. आणि जरा स्पष्टच सांगतो, स्पष्टच, तुमच्या दृष्टीनं रामाचं अस्तित्व नव्हतं, आमच्या दृष्टीनं रामाचं अस्तित्व होतं. आमचा विश्वास, आमची श्रद्धा, आमची भक्ती हे सांगत होते की राम अयोध्येतच आहेत. त्या भक्तीनं, त्या श्रद्धेनं आम्ही सर्वांनी मिळून ते रामचंद्रांचं मंदिर उभं केलेलं आहे. त्यावरची आमची श्रद्धा कायम आहे, आम्ही ती ठेवू. उपऱ्यांनी नाक खुपसून
आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. आणि शेवटचं वाक्य, झालीच असेल चोरी तर त्याचं काय करायचं हे आम्ही बघू. तुम्ही शहाणपणा शिकून आमच्या आस्थेला धक्का लावत रामचंद्रांच्या मंदिरालाच बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये ही समस्त हिंदूंच्या वतीनं सूचना आहे, विनंती नाही. नमस्कार.